श्री महालक्ष्मी माता प्रसन्न. जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला सुंदर असा पाट मांडायचा आहे. पाटावरती छान अशी फोटो मांडायची आहे. फोटोला छान असा हार घालायचा आहे. पाटावरती कोरा कपडा अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती तांदळाने स्वस्तिक काढायचे आहे. पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये दुर्वा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी, कुंकू टाकायचं आहे आणि तो कलश तांदळावरती ठेवायचा आहे. मी कलशाला घालायला साडी आणलेली आहे. तुम्ही ती नाही घातली तरी चालते. मी साडी घालणार आहे. कलशामध्ये आपल्याला आंब्याची डहाळी ठेवायची आहे आणि 5 नागेलीचे पान ठेवायचे आहेत. नागेलीचे पान व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती ठेवायचा आहे आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ. नारळ व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून तो हलणार नाही. त्याला मुखवटा घालायचा आहे. मुखवट्याला साजेशी अशी नथनी घालायची आहे. दागिने घालायचे आहेत जेणेकरून मातेचं रूप खुलून दिसेल. हार घालायचा आहे. हार मी घरीच बनवलेला आहे, मी तेच घालते. तिच्या मुखवट्यावरती पदर द्यायचा आहे, तो मला साडीसोबतच आला होता. कापसाने बनवलेली वस्त्रमाळ घालायची आहे. तिच्या समोर नागेलीचं पान ठेवून त्याच्यावरती खोबऱ्याचा तुकडा, बदाम, सुपारी, खारीक ठेवायची आहे. पाणी ठेवायचं आहे मातेला. साखर किंवा गूळ ठेवायचे आहे आणि श्री महालक्ष्मी माता प्रसन्न अशी सुंदर रांगोळी काढायची आहे. माझ्या इथे जागा नसल्यामुळे मी एवढीच रांगोळी काढलेली आहे. 5 प्रकारची 5 फळं ठेवायची आहेत. दोन्ही बाजूनी समया ठेवून त्यांची पूजा करून तेलवात लावून त्या लावून घ्यायच्या आहेत. उदबत्ती लावायची आहे. धूप लावायचा आहे. आपली पूजेची संपूर्ण मांडणी झालेली आहे. आता आपण पूजा करून घेऊ. सर्वप्रथम आपण फोटोला हळदी कुंकू लावून घेऊ. मुखवट्याला हळदी कुंकू लावून घेऊ आणि नंतर सुपारीलाही हळदी कुंकू लावून घेऊ. कोणत्याही पूजेच्या अगोदर आपण गणपतीची पूजा करतो आणि सुपारी म्हणजेच गणपतीचं रूप समजलं जातं, म्हणून सुपारीलाही हळदी कुंकू लावून घेऊ. फुलं ठेवून त्याची पूजा करूया. फोटोवरती फुलं ठेवूया. मुखवट्यावरती फुलं ठेवूया आणि समोरही फुलं ठेवूया आणि छान सुशोभित करूया. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचा उपवास हा कथा वाचूनच सोडतात आणि कथेच्या पुस्तकावर महालक्ष्मी मातेचा फोटो असतो, त्यालाही हळदी कुंकू लावून घेऊया. आताच मी तुम्हाला सांगितलं आहे महालक्ष्मी मातेची पूजा कशी करायची आहे आणि दाखवलंही आहे. तर हे जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.